नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील महिलांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. तर लक्षात घ्या, 9 डिसेंबर रोजी हरियाणा राज्यातील पानिपत येथे ही जी योजना आहे तिचं आता अनावरण करण्यात आलेलं आहे. योजनेचं नाव काय बघा, विमा सखी योजना. आता नावामध्येच तुम्ही समजून गेला असेल की एक विमाशी रिलेटेड काहीतरी काम करायचं आहे, तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लक्षात घेऊया या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे पहिला तिथे बघून घेऊया. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा म्हणजे काय, ही योजना महिलांसाठी असणार आहे. म्हणजे या योजनेमध्ये फक्त महिलाच लाभ घेऊ शकणार आहेत. आणि जर लाभ घ्यायचा असेल तर त्या महिला आहे ती 10वी पास असली पाहिजे, तिचं वय आहे ते 18 ते 70 याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर त्या महिलेचा पती आहे तो LIC विमा एजंट नसला पाहिजे. या जर सगळ्या गोष्टींची जर पूर्तता ती महिला करत असेल तर तिलाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता बघूया आपण ही योजना काय आहे आणि याच्या योजनेचं स्वरूप काय असणार आहे. लक्षात घ्या, या योजनेचा अर्थ काय, तर विमा प्रतिनिधी म्हणून या योजनेमध्ये काम करायचं आहे. महिलांसाठी योजना आहे, त्याच्यामुळे आपल्याला जी म्हणजे LIC वगैरे विम्याची पॉलिसी असते ती आपल्याला विकायचे. आणि हा सरकारचा एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये सहभाग झाला तर तुम्हाला सरकारकडनं दरमहा स्टायपेंड मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला विमा प्रतिनिधी म्हणून काम करायचं आहे आणि त्याचबरोबर हे काम करता करता सरकारकडनं तुम्हाला दरमहा तो 6 ते 7 हजार रुपये याच्या दरम्यान आहे तो तुम्हाला स्टायपेंड हा मिळणार आहे. याच्यामध्ये तुमचे 2 फायदे आहेत. ते कसे बघा, तुम्ही विमा प्रतिनिधी म्हणून काम करणार, त्याचे तुम्हाला सरकारकडनं स्टायपेंड तर मिळणारच आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पॉलिसी असतात त्या कस्टमरला विकल्यानंतर त्या पॉलिसीमधनं जे कमिशन येतं हे तुम्हाला मिळणार आहे. 2 गोष्टी, सरकारकडनं स्टायपेंड आणि पॉलिसी विकल्यानंतर त्याचं कमिशन आहे ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. तर लक्षात घ्या, ही जी योजना आहे म्हणजे विमा सखी योजना ही सलग 3 वर्ष चालणार आहे. म्हणजे एखाद्या महिलेने या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केली किंवा विमा प्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केली तर सलग 3 वर्ष आहेत ते या योजनेचा स्टायपेंड आहे दरमहा हा तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लक्षात घ्या, पहिला वर्ष हा स्टायपेंड आहे तो 7,000 रुपये स्टायपेंड आहे तो महिलेला मिळणार आहे. म्हणजे पूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये स्टायपेंड. आणि ज्या काही ती पॉलिसी असेल ती विकेल तिचा जो कमिशन बनणार आहे हे तिला मिळणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी हा स्टायपेंड थोडा कमी करण्यात आला आहे, तो म्हणजे 6,000 रुपये स्टायपेंड आणि जे काही वरचं कमिशन असेल ते तिला मिळणार आहे. त्याचबरोबर शेवटचं वर्ष आहे म्हणजे या योजनेचं 3रं वर्ष, तर त्याच्यामध्ये हा जो स्टायपेंड आहे तो 5,000 रुपये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही कमिशन त्यावेळेला बनेल पॉलिसी विकून ते त्यावेळेला मिळणार आहे. आता तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की आता योजनाच आहे ना, तर फॉर्म वगैरे भरून ठेवतो, मला काही सलग 3 वर्ष आहेत ते पैसे खात्यामध्ये जमा होत राहतील. तर मित्रांनो, तुम्ही चुकीचा विचार करताय. आता लक्षात घ्या, या स्टायपेंडबाबत एक महत्त्वाची अट कशी आहे बघा, पहिल्या वर्षाचा तुम्हाला स्टायपेंड मिळेल म्हणजे तो 7,000 रुपये आहे तो. आणि त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्या वर्षाचा जर स्टायपेंड मिळवायचा असेल तर एक शासनाने अट ठेवली. ती अट म्हणजे काय, तर जेवढ्या तुम्ही पहिल्या वर्षी पॉलिसी विकला असाल त्यापैकी 65% पॉलिसी आहेत त्या दुसऱ्या वर्षी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय, थोडक्यात आणि स्पष्ट भाषेमध्ये समजून घेऊया. समजा पहिल्या वर्षी तुम्ही 100 पॉलिसी विकल्यात तर त्याच्यामधल्या 65 पॉलिसी आहेत त्या दुसऱ्या वर्षी चालू असणं गरजेचं आहे. कसं असतं, आपण एकदा पॉलिसी काढली तर ती 1 वर्षभर असते, 1 वर्षानंतर आपल्याला पैसे भरून ती रिन्यू करावी लागते. त्याच्यामुळेच दुसऱ्या वर्षी देखील त्या 100पैकी 65 पॉलिसी आहेत म्हणजे 65% हा रेट ठेवण्यात आलेला आहे. तर त्या 65% पॉलिसी आहेत ह्या चालू असणं गरजेचं आहे. जर चालू असल्या तर हा दुसऱ्या वर्षीचा स्टायपेंड आहे तो तुम्हाला इथून पुढे तो मिळणार आहे. तर त्याचबरोबर या योजनेचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, तर सगळ्यात लक्षात घ्या, जर तुम्ही हे 3 वर्ष व्यवस्थित काम केलं, पॉलिसी बनवल्यात, तर तुम्हाला 3 वर्षानंतर एक अधिकृत विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधीही मिळू शकते. योजना खूप चांगली आहेत, अटी वगैरे सगळ्या व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. मी जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही, मी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतो, पण इन डिटेल माहिती आहे ती दरवेळेला आपल्या व्हिडिओमध्ये असतेच, त्याच्यामुळे जास्त लांब हा व्हिडिओ आपला नसतोच. तर लक्षात घ्या, आता ह्या योजनेसाठी अर्ज कसं करायचं आहे हे तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर LICची जी वेबसाईट आहे तर त्याच्यावरती जाऊन हा सदर अर्ज आहे तो आपल्याला भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुमची सगळी वैयक्तिक माहिती आहे ती त्या ठिकाणी आपल्याला टाकायची. माहिती टाकून झाल्यानंतर तो अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर ज्या काय अर्जाची छाननी आहे ती इथून पुढे होणार आहे. आणि त्यानंतर ज्या कोण पात्र महिला असतील
त्यांनाही कामाचं स्वरूप मिळणार आहे. तर लक्षात घ्या, इथून पुढे पुढचा व्हिडिओ आहे तो आपण त्याच्यावरती बनवणार आहोत की सदर योजनेसाठी अर्ज आपण कशा पद्धतीने करायचा आहे. म्हणूनच तुम्ही जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कळून जाईल की तुम्हाला हा अर्ज आपल्याला कोणत्या पद्धतीने भरायचा आहे. तर ही योजना खास महिलांसाठी होती. सगळी माहिती मी सांगितली आहे, त्याच्यामुळे आता व्हिडिओ आपल्याला संपवायला हरकत नाही. तर लाडक्या बहिणींनो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत धन्यवाद.